बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसवर हल्ला केलाय। अखेर काँग्रेसने आपली गुप्त इच्छा व्यक्त केल्याचं त्यांनी म्हटलंय। काँग्रेसचे नागपूरमधील नेते सुनील केदार यांनी त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचा दावा केला होता। यावरून निरुपम यांनी पलटवार केलाय। सध्या राज्यात या योजनेची सर्वाधिक चर्चा असून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील 2.5 ते 3 कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात। संजय निरुपम या संदर्भात म्हणाले की काँग्रेसला महिलांचा आनंद पाहवत नाही। याआधी या योजनेच्या विरोधात ते कोर्टात गेले होते। कोर्टाने त्यांना खडसावून पाठवलं होतं। आता हे महाराष्ट्रातील भगिनींच्या विरोधात नवे षडयंत्र रचतायत। राज्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या लाडक्या बहिणीच्या विरोधातील हा डाव आहे। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जगातील कोणतीही शक्ती ही योजना रोखू शकत नाही। तसंच झालं तर या लाडक्या बहिणीच काँग्रेसच्या तंबूला आग लावतील असा इशाराही निरुपम यांनी दिलाय। याआधी संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला होता। मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून उद्धव ठाकरेंना वगळण्यात आल्याचं ते म्हणाले होते। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री होण्याचं उद्धव ठाकरे यांचं स्वप्न आता भंग पावल्याचं संजय निरुपम म्हणाले। त्यांचं म्हणणं असं आहे की ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेत, परंतु सत्य हे आहे की ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेलेत। त्यामागे त्यांच्या मित्रपक्ष काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हात आहे। परभणी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने निधी मिळत नसल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयातच विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानोबा वावडे यांनी हे टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलाय। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलाय। या घटनेमुळे मात्र आता परभणीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अडचणीत येण्याची शक्यता आहे। परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे। संजय बनसोड हे पालकमंत्री येथील पालकमंत्री आहेत। संजय बनसोड यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीमधून निधी मिळत नसल्यानं शिंदे गटाच्या ज्ञानोबा वावडे या पदाधिकाऱ्याने विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। तिथं उपस्थित पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळलाय। दरम्यान परभणी जिल्हा नियोजन समितीत निधी मिळत नसल्याने महायुती सरकारमध्येही नाराजी असल्याचं उघडकीस आलंय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य निधी मिळत नसल्याच्या तक्रारी करतायत। याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पालकमंत्री संजय बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा झाली। मात्र नियोजन समितीमधून निधी मिळत नसल्याने ज्ञानोबा वावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच विष प्राशन करण्याचा प्रयत्न केलाय। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या घटनेवरून पुन्हा एकदा महायुती सरकारमध्ये घटक पक्षांमध्ये सर्व काही अलबेल नाही हे पुन्हा अधोरेखित होत आहे। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींबाबत मोठं वक्तव्य केलंय। राहुल गांधी यांच्या विरोधात मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। इतकंच नाही तर त्यांचा जीव धोक्यात असल्याचंही मी याआधीही बोललो आहे। राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी कारवाई करावी अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय। आपल्या कार्यक्रमाला आलेल्या काँग्रेसच्या कुत्र्याला गाडून टाकू असा इशारा त्यांनी दिला होता। यापूर्वी आरक्षणाच्या वक्तव्यावर आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं होतं। भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना आमदाराच्या वक्तव्यापासून भाजपला दूर केलं होतं। ते म्हणाले की भाजप महायुती सरकारचा घटक असला तरी गायकवाड यांच्या वक्तव्याचं मी समर्थन करणार नाही। राहुल गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य आणि धमकीवजा वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसने केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, भाजप आणि शिवसेनेच्या 4 नेत्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे। काँग्रेस नेते अजय माकन यांनी या सर्वांविरोधात दिल्लीतील तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। ते म्हणाले की राहुल गांधी दलित, अल्पसंख्याक, मागासलेले लोक आणि गरिबांचे हित आणि संविधान वाचवण्याविषयी बोलतात, म्हणूनच त्यांना धमक्या दिल्या जात आहेत। काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले की राहुल गांधी आणि काँग्रेस या नेत्यांच्या धमक्यांना घाबरत नाही,
माकन यांनी केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, भाजप नेते तरविंदर मारवाहा, यूपी सरकारचे मंत्री रघुराज सिंह आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 351, 352, 353 आणि 61 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला वर्षभराचा वेळ दिला. त्यामुळे आता त्यांना विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. त्यांनी येत्या 2-3 दिवसात यासंबंधी योग्य तो निर्णय घेतला नाही तर मी सर्वांचेच राजकीय करिअर उद्ध्वस्त करून टाकेल. मग तुम्हाला भयंकर पश्चाताप होईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंतरवाली सराटीत मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. तसंच देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी नेहमीप्रमाणे धारेवर धरलं. जरांगे म्हणाले की सरकारमध्ये सरपंचाला काही किंमत नाही, उपसरपंचच खरा मालक आहे. फडणवीस यांच्याच हातात राज्याचा सर्व कारभार आहे. आरक्षणाच्या प्रश्नात फडणवीस हेच अडथळा आणण्याचा प्रयत्न करतायत. दलित, ओबीसी, धनगर, मुस्लिमांच्या आरक्षणासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांनाही तेच जबाबदार आहेत. मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाने सरकारला वर्षभराचा वेळ दिला. आता त्यांना विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना 2-3 दिवसांच्या आत आमच्या मागण्यांवर अंमलबजावणी करावी लागेल. सगळे सोयरीचीही तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला पाहिजे. तिन्ही गॅजेटचीही अंमलबजावणी झाली पाहिजे. सरकारने राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. आमची मागणी 2-3 दिवसात पूर्ण झाली नाही तर सरकारची अवस्था फारच वाईट होईल. एकनाथ खडसे यांनी आतापर्यंत सुनेसाठी राजकारण केलं, आता ते लेकीच्या राजकारणासाठी सोयीचं राजकारण करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं आमदार एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधताना केली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी कुणी किती पक्ष फिरावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असंही राष्ट्रवादीनं म्हटलंय. एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जाण्याची घोषणा केली होती, पण काही कारणांमुळे त्यांचा पक्षप्रवेश झाला नाही. अखेर त्यांनी नुकतंच आपण शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच असल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या या घोषणेमुळे भाजपसह राष्ट्रवादीच्या गोटातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर निशाणा साधलाय. रुपाली चाकणकर म्हणाल्या, स्वतःच्या स्वार्थासाठी कुणी किती पक्ष फिरावेत हा ज्याचा त्याचा विषय आहे. सोयीचं राजकारण करणं ही खडसे कुटुंबियांची भूमिका आहे. याविषयीच्या बातम्या गत काही दिवसांपासून आम्ही पाहतोय. आता गणेश विसर्जन झालंय, त्यामुळे पुढं काय होतं यावर आमची नजर आहे. खडसेंनी आतापर्यंत सुनेसाठी राजकारण केलं, आता ते लेकीच्या राजकारणासाठी कोणती भूमिका घेतात हे पाहावं लागेल. आमच्याकडं सीडी आहे असं सांगून त्यांनी तुतारी हातात घेतली. त्यांनी आपल्याकडील सीडी योग्य वेळी दाखवण्याचा इशाराही दिला, पण आता ते आपल्याकडे अशी कोणतीही सीडी नसल्याचा कांगावा करतायत. याचा अर्थ ते त्यांच्या पद्धतीनं सोयीचं राजकारण करतायत. रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असं मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलंय. त्यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली आहे. मात्र ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचं नाव घेणं योग्य नसल्याचं म्हणत त्यांना अशा प्रकारची शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. रश्मी ठाकरे यांनी राजकारणात कधीही रस घेतला नाही, त्यामुळे कारण नसताना रश्मी ठाकरे यांचं नाव घेणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रश्मी ठाकरे या कायम त्यांचे पती उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतात. याचा अर्थ त्या राजकारणात येत आहेत असा होत नाही, असं देखील किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, मात्र कारण नसताना रश्मी बहिणींचं नाव घेणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. या संदर्भात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी अंदाज व्यक्त केला होता. पुरोगामी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री लाभली तर मला खूप आनंद होईल. त्यामुळे निवडणुकीनंतर महिला मुख्यमंत्री झालेली मला पाहायला आवडेल, असं मत काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलं होतं. महिला मुख्यमंत्री या महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाच्या झाल्या तरी मला आनंदच होईल, असं त्यांनी म्हटलं होतं. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुप्रिया सुळे तर शिवसेनेतून रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री पदासाठी दावेदार असल्याचा दावा देखील वर्षा गायकवाड यांनी केलाय.
लोकसभा निवडणुकीत राज्यात जनतेनं महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद दिलाय. आता विधानसभा निवडणुकीतही जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनं दिसत असून राज्यातील भ्रष्ट महायुतीला सत्तेवरून हटवणं हेच महाविकास आघाडीचं ध्येय आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की मला लांबून चालन करायचं असतं तर मी केंद्रात मागच्या आणि आत्ताच्या टर्मलाही मंत्री राहिलो असतो. जिथं मी खुर्ची घेऊन जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काम करत असेल तर ती खुर्ची माझ्या कामाची नाही. मी अनेक खुर्च्या सोडलेला माणूस आहे, असं त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय. नाना पटोले म्हणाले की मी माझा राजकीय गुरु विलासराव देशमुख यांचा शिष्य आहे. ते मला सांगायचे वेळेच्या पहिले आणि नशिबाच्या जास्त काही प्राप्त होत नाही. माझ्या नशिबात असेल आणि जे मिळेल त्याला जनतेसाठी उपयुक्त करण्याची माझी क्षमता आहे. नाना पटोले म्हणाले की महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत कोणताही वाद किंवा मतभेद नाहीत. आम्ही आमच्या मित्रपक्षाशी चर्चा करून जागा वाटपाबाबत निर्णय घेत आहोत. भ्रष्ट महायुतीचे संकट राज्यातून दूर करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच हाच हेतू समोर ठेवत जागा वाटप करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आरक्षणाच्या मुद्द्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जीभ छाटू नका, तिला केवळ चटके द्या, असं वादग्रस्त विधान भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या आमदारानंतर आता भाजप खासदार बोंडे यांनी असं विधान केल्यामुळं राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर कथित वादग्रस्त विधान केलं होतं. देशात सर्वांना समान संधी मिळू लागतील तेव्हा काँग्रेस आरक्षण संपुष्टात आणण्याच्या मुद्द्यावर विचार करेन, पण सध्या भारतात अशी कोणतीही परिस्थिती नाही, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांची जीभ छाटणाऱ्यास 11 लाख रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता भाजप खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्याची मागणी केली आहे. अनिल बोंडे म्हणाले की आमदार संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा योग्य नाही, पण राहुल गांधी यांनी आरक्षणावर केलेलं विधान अतिशय भयानक आहे. कोणी परदेशात जाऊन असं वात्रटासारखं बोलत असेल तर त्याची जीभ छाटू नये तर त्याच्या जिभेला चटके द्यावेत. अशा लोकांच्या जिभेला चटके देण्याची फार गरज असते. अनिल बोंडे यांनी यावेळी पत्रकार ज्ञानेश महाराव आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते श्याम मानव यांच्यावरही निशाणा साधला. भारतातील बहुसंख्याकांच्या भावना दुखावणाऱ्या लोकांना किमान त्यांच्या चुकीची जाणीव करून देण्यासाठी त्यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जिभेला चटके निश्चितपणे दिले पाहिजेत, असं ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद होण्याची शक्यता आहे.